गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील आणि जर सगळीकडून सगळ्या सोशल मीडियावरून जर तिने ब्लॉक केलाय तर बॉयफ्रेंडकडे गुगल पे, फोन पे, मस्त जोक मारा या हसरे हलका. जर व्यक्ती सेफ असेल तर कोणताही कॉल हा सेफ असू शकतो. मी असं ऐकलं की फोन पे वर पण चॅटिंग करतात. इथे चॅटिंग कशी काय करू शकतो? ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. व्हिडिओ कॉल करायचा झाला तर आता कोणाला करू शकतो? माझ्या होणाऱ्या नवऱ्याला. थँक्स. तुला व्हॉट्सअप कॉल केला, रेग्युलर कॉल केला तरी तू उचलत नाहीस, तो काय विषय? कहां से आते? मी कंटिन्यू SMS वापरते. म्हणजे जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. जरी ह्या काळातली असली तरी पण मी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री तुमच्या समोर आगळा वेगळा विषय घेऊन आले. तो म्हणजे असा, जर तुम्हाला कोणाला कॉल करायचा असेल तर तुम्ही कॉल कशावरून करता? म्हणजे रेग्युलर कॉल करता, व्हॉट्सअप कॉल करता, टेक्स्ट मेसेज करता की व्हॉट्सअप मेसेज करता, चॅट असू देत किंवा कॉल असू देत, तुम्ही लोकांशी संवाद कसा साधता हेच आज आपण बघणार आहोत. आणि माझ्यासोबत पूर्ण आमचा मानिनीचा ग्रुप आहे, त्याचबरोबर माय महानगरचा ग्रुप आहे. आमच्या ग्रुपला आपण विचारूयात की नक्की त्या काय करतात आणि व्हॉट्सअप कॉल लोक का करतात. मंडळी काहीच कळत नाही. हाय गर्ल्स, कशा आहात सगळ्या? आपण आता मस्त गप्पा मारतो या विषयावर की व्हॉट्सअप कॉल बरा की आपला रेग्युलर जो कॉल असतो तो. मी पहिल्यांदा निकिता तुझ्याकडेच येते. काय वाटतं तुला, तू कोणता कॉल करतेस? म्हणजे दोन्ही, व्हॉट्सअप पण आणि रेग्युलर दोन्ही. पण तसं बघायला गेलं तर नॉर्मल कॉलमध्ये म्हणजे आपण खूप मोठे उद्योगपती किंवा अधिकारी असं कोणीही असेल तर ते मोस्टली व्हॉट्सअप कॉल यूज करतात. पण आपण सामान्य लोक बघायला गेलो तर व्हॉट्सअप कॉल, नॉर्मल कॉल दोन्ही यूज करतात. आणि माझ्या घरात जर तुम्ही विचारलं ना मला तर म्हणजे आई वडील, काका काकी नॉर्मली जस्ट व्हॉट्सअप ओपन करणार आणि व्हॉट्सअप कॉल करणार. हे अगदी कॉमन झालंय ते एजेड लोकांमध्ये. आणि बाकी नॉर्मल कॉलेज वगैरे किंवा असे कामाला जाणारे ऑफिस नॉर्मल कॉल जास्त प्रेफर करतात. आणि आजकाल पाहायला गेलं तर स्कॅम किंवा फेक कॉलच्या खूप बातम्या पण आपण ऐकतो. त्यामुळे मला तरी वाटतं मी परत तुझ्याकडे येईलच. म्हणजे आता बघायला गेलं तर निकिताचं मत वेगळं असू शकतं या सगळ्यांपासून. तुझ्याकडे येते प्राजक्ता, तू काय प्रेफर करतेस आणि का हे महत्वाचं आहे? नाही, माझ्या का वगैरे फार महत्वाचं आहेच, कारण की दोन दृष्टिकोनातून विचार केला जातो जेव्हा मी कॉल लावते. एकतर मला फार महत्वाची माहिती देते आणि मला असं वाटतं की समोरच्याने माझं रेकॉर्ड करू नये, तर मग मी व्हॉट्सअप कॉल प्रिफर करते, कारण की तो रेकॉर्ड होत नाही. आणि जर जनरल कॉल असेल, मला माहिती आहे ज्याच्यावर विश्वास आहे, काही गोष्टी सांगितल्या तर कुठेही जाणार नाहीयेत आणि आता फार थोडं पहिल्यापासून फोन वापरण्याची सवय असल्यामुळे मग मला नॉर्मल कॉल करायची सवय आहे. पण बऱ्यापैकी जेव्हा मी तसं म्हणाले तुला की जेव्हा मला असं वाटतं की ही माहिती कुठे जाऊ नये, त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये, तेव्हा मी व्हॉट्सअप कॉल प्रिफर करते. म्हणजे ज्या खरंच आतमध्ये ठेवायच्या गोष्टी आहेत त्या आतच राहिल्या पाहिजेत असा बऱ्याच जणांचा समज. आता प्राजक्ताने तर सांगितलंच, पण पूनम तुझ्याकडे येते. प्राजक्ता आता म्हटली की बाबा कुणी माझं काय बोलते ते रेकॉर्ड नको करायला म्हणून व्हॉट्सअप कॉल प्रेफर करते, यावर काय म्हणते? मला तू जर का पर्सनली विचारशील ना तर मी पहिल्यांदा तर नेटवर्क बघते आणि नॉर्मल कॉल करते. अँड देन जर का तिकडे नेटवर्क नसेल तर मग ॲज युज्युअल आता 5G इंटरनेट आलेलं आहे त्याच्यामुळे मोस्टली मग व्हॉट्सअप कॉल करते. अगदीच बरोबर आहे की एक सुरक्षिततेचा मुद्दा जो काही आहे तो आपण सर्वच जण पाहतो, कारण की व्हॉट्सअपचे कॉल रेकॉर्ड होत नाहीत. त्यात आपली जी काही गोपनीय माहिती असते, आपण जे काही सिक्रेटली टॉक्स असतात, गर्ल्स टॉक्स असतात मोस्टली, त्या लीक होत नाही किंवा ह्याच्याने आपण करत नाही. पण मोस्टली तरी पहिल्यापासूनची सवय आहे, कारण की वी आर 90s किड्स, सो दॅट्स वाय की आपण पहिल्यापासून जी सवय आपल्याला लागलेली आहे ती. आणि आपण एक जस्ट फोन घ्यायचा आणि आपल्याला ज्याला कॉल करायचा असतो तो आपण एक नॉर्मल कॉल करतो. सो माझ्या दृष्टिकोनातून दोन्ही कॉल तितकेच महत्वाचे आहे, पण सगळ्यात जास्त मी नेटवर्कच प्रिफर करते. लास्टचा टेक्स्ट मेसेज कधी केलेला आठवते का? लास्टचा टेक्स्ट मेसेज एका अधिकाऱ्याला केलेला होता नुकताच, की कारण की अधिकारी वर्गामध्ये हे खूप जास्त असतं की त्यांना फक्त आणि फक्त टेक्स्ट मेसेजेस हवे असतात किंवा काय, आणि त्यातही अगदी सर तुम्हाला कधी भेटायला येऊ शकते असा तो एक मेसेज होता. आणि त्याच्यावरती त्यांचा मेसेज होता की मी तुला थोड्या वेळाने कळवतो. त्यानंतर माहिती नाही, आणि हा आय थिंक आता महिनाभरापूर्वी असेल. आणि हे मेसेजेस फक्त अधिकाऱ्यांनाच होतात, त्याच्यामुळे आता टेक्स्ट एक जो काळ होता तो कुठे ना कुठेतरी हद्दपार होत चाललेला. कधी टेक्स्टवर चॅटिंग केलेलं आठवते का तुला?
ज्यावेळी सुरुवात खूप कॉलेज टाइम्स मध्ये तर आम्ही सर्व टेक्स्ट वरतीच करायचो. म्हणजे याला एक टेक्स्ट झाला की त्याच्यानंतर दुसरा टेक्स्ट, पण मग तो टेक्स्ट कधी रिप्लाय करेल आणि ती एक ती आतुरता असायची. आता व्हॉट्सअपच्या काळामध्ये ही गोष्ट नाही राहिलेली, कारण की मेसेज केल्यानंतर ते एक लगेच एक नोटिफिकेशन जातं समोरून, तसा रिप्लाय सुद्धा येतो. सध्या तसं नाही राहिलेलं, पण कॉलेजच्या वेळेस खूप जास्त टेक्स्ट मेसेज वरती चॅटिंग केलेली आहे. हा, म्हणजे व्हॉट्सअपला खरं तर मंडळी बघायचा मुद्दा केला तर ब्ल्यू टिक, म्हणजे ब्ल्यू टिक झालं की समजायचं की आपला मेसेज बघितल्याच्या इथली तू खूप गालात असतेस. काय काय नाही, मी अगदी मनापासून तुला उत्तर देते, कारण मी रोज ठाणा ते दादर असा प्रवास करते आणि ठाणा टू दादर म्हणजे अगदी ट्रेनमध्ये श्वास घ्यायलाही जागा नसते, त्यामुळे नेटवर्क मिळणं तर अगदी लांबची गोष्ट आहे. त्यामुळे मी प्रिफर करते प्रवास करताना ते रेग्युलर कॉलसाठी. आणि जर तू व्हॉट्सअप कॉल म्हणशील ना तर ते अगदी बोटावर आहे, कारण मला माहिती आहे की ही समोरची व्यक्ती, अशी लिस्ट आहे माझ्याकडे, मी अगदी मनापासून उत्तर देते, अशी लिस्ट आहे की मला माहिती आहे तर ह्या व्यक्ती फक्त व्हॉट्सअपवरच मला अवेलेबल मिळणार आहेत, त्यामुळे मी त्यांना व्हॉट्सअप कॉल करते. आणि नॉर्मली जास्त प्रिफर माझा हा रेग्युलर कॉलसाठीच असतो, कारण त्याचा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत नाही. आणि व्हॉट्सअपचं कसं असतं की नेटवर्कचा प्रॉब्लेम हा सगळीकडेच येतो, हे मी काय तुम्हालाही सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मी काय वेगळं सांगायची गरज. खरं आम्ही तुला व्हॉट्सअप कॉल केला, रेग्युलर कॉल केला तरी तू उचलत नाहीस, तो काय विषय? तेव्हा मी प्रवासात असते, गर्दीत असते. अरे यार, अशी काय बोलते, अगदी ठाणा टू दादर आहे माझा रोजचा प्रवास. बघितलं मंडळी, म्हणजे खरंच व्हॉट्सअप कॉल आणि रेग्युलर कॉल हे जर आपण बघायला गेलं, तुम्हाला सोपा विषय वाटत असला तर प्रत्येकाच्या अगदी जवळचा विषय आणि वेगवेगळ्या आठवणी, त्याचबरोबर वेगवेगळ्या घटना घडताना दिसत. प्राची, मी तुझ्याकडे येते. आमच्या ग्रुपमध्ये अगदी म्हणजे छोटीशी तू आहेस, तर काय सांगशील, तू कोणतं प्रेफर करतेस? आणि तुमचं ते काय बोलतो आपण झेनझी मध्ये काय विषय? मी जरी ह्या काळातली असली तरी पण मी नॉर्मल कॉलच प्रिफर करते. जसं चैताली आणि सगळे बोलले की नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो, तर बऱ्याचदा आपण बाहेर असतो त्यामुळे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होतो, पण जेव्हा आपण नॉर्मल कॉल करतो तर हा प्रॉब्लेमच नसतो. पण जर काही अर्जंट असेल और काही महत्वाचं असेल तर मात्र मी व्हॉट्सअप कॉल करते. निश्चितच. निकिता, परत एकदा मी तुझ्याकडे येते की घरी, आता तू मगाशी बोललीस की घरी माझ्या हे प्रेफर करतात किंवा ते, पण आई बाबांना आता समज कधी भविष्यात लग्न झालं आणि लग्नानंतर आई बाबांना कॉल करायचा झाला तर कशावर? व्हॉट्सअप. कारण माझी मम्मी अशी आहे ना की मी नॉर्मल कॉल उचलला ना, जरी माझं नेट बंद असेल तरी ती मला सतत व्हॉट्सअप कॉल लावून बघत असते की आत्ता उचलेल. आणि जसं मग अशी पूनम म्हटली की SMS हद्दपर होत चाललंय, पण मला जर विचारलं ना तुम्ही तर मी हेच सांगेल की मी कंटिन्यू SMS वापरते. म्हणजे आता समजा तू असशील, जर मी तुला कॉल करते तर तू माझा कॉल उचलला नाही, पण एमर्जन्सी ना धडाधड मी तुला SMS टाकतच राहणार. म्हणून मी SMS, मला जरी विचारलंच ना तुम्ही लास्ट कधी वापरलं तर मी सांगू शकते मी कालच एकाला SMS केलेला. माझं कंटिन्यू SMS सुद्धा चालूच आहे. एखादी व्यक्ती जर फोनच करत नसेल, मला वाटतं सगळा ग्रुप आपण एकत्र येऊयात, कारण या विषयावर मला सगळ्यांशी पटपट जे रॅपिड फायर असतं त्या पद्धतीने घ्यायचं आहे. की पहिला रेग्युलर कॉल करायचं झालं, आता तुझ्या डोक्यात कोणाचं नाव आहे? आई, संकेत माझा नवरा, आई, मैत्रीण, माझा भाऊ, मृणाल, ओमकार. व्हॉट्सअप कॉल करायचा झाला, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल म्हणते मी, व्हिडिओ कॉल करायचा झाला तर आता कोणाला करू शकतेस? एक जवळचा मित्र आहे गौरव, त्याला. माझी ताई, माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, माझी ताई, माझे आजोबा. आणि जर रेग्युलर कॉल करायचा असेल व्हॉट्सअपचा आणि तो पण असा की जी मुंबईत व्यक्ती नाहीये पण बाहेर गावी आहे अशी व्यक्ती, मग विचार करावा लागेल, कारण की सर्व मुंबईतच आहेत. माझ्या यादीत तसं तर आता सध्या तरी कोणी नाहीये. माझा एक चुलत आत्याचा मुलगा जो आर्मीमध्ये, मी त्याला करू इच्छिते कॉल. माझी मैत्रीण जी आता म्हणजे अभ्यासासाठी बाहेर आहे, तिला. माझी आत्या जी इस्रायलला असते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिकडे वॉर चालू आहेत, त्यामुळे तिकडे कॉन्टॅक्ट होणं तसं कठीण आहे, त्यामुळे तिला अगदी 6 महिन्यातून असा फोन येतो. त्यामुळे जर तू मला प्रश्न विचारलास ना तर माझं उत्तर येत असेल माझी आत्या. प्राची, तुला कोणता ऍप सेफ वाटतं यासाठी कॉलिंग? जसं भाग्यश्री बोलली की काय सेफ आहे, व्हॉट्सअप सेफ आहे की कॉलिंग सेफ आहे, तर मला असं वैयक्तिक वाटतं जर व्यक्ती सेफ असेल तर कोणताही कॉल हा सेफ असू शकतो. वा निश्चितच बघायला खरंच भारी हे केलंय. पण मंडळी, आपण बघितलं ना वेगवेगळे ऍप आपण वापरत आलोय, म्हणजे अगदी टेक्स्ट पासून सुरुवात झाली, टेलिग्राम असेल, टेलिग्रामवर सुद्धा खूप जण बोलतात. मी असं ऐकलं की फोन पे वर पण चॅटिंग करतात. गुगल पे वर सुद्धा चॅटिंग होते. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माणसं, हल्ली एक प्रकार आलाय की तुला जास्त रक्कम जर का पाठवायची असेल तर आपण 1 रुपया पाठवून बघतो, पण त्या 1 रुपयामधून जी चॅटिंग सुरू होते ना ती भन्नाट चॅटिंग असते. आणि मध्यंतरी अशा अनेक चॅटिंग व्हायरल सुद्धा झालेल्या होत्या. अगदी एक छोटासा किस्सा, मला माझ्या भावाला पैसे सेंड करायचे होते, पैसे जात नव्हते, पण त्याचा तिथून मेसेज मला येत होता की अगं मला पैसे पाठव. आणि मी अशी होती की
इथे चॅटिंग कशी काय करू शकतो? व्हॉट्सअपला बोलतो तू इथे माझ्यासोबत बोलतीयस ना, मग तू इथेच बोल. त्याच्यामुळे आता व्हॉट्सअप एकमेव नाही राहिले किंवा टेक्स्ट मेसेज एकमेव नाही राहिले. जीपे असो, स्नॅपचॅट असो, आयदर फोन पे असो, युपे वर सुद्धा लोक हल्ली चॅट करतायत. त्याच्यामुळे चॅटिंग करण्याचे खूप जास्त मार्ग हे सध्या आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. नाही, आणि गुगल पेवर चॅट करणाऱ्यांचं अजून एक ज्वलंत उदाहरण आहे माझ्याकडे. काय होतं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील आणि जर सगळीकडून सगळ्या सोशल मीडियावरून जर तिने ब्लॉक केलाय तर बॉयफ्रेंडकडे गुगल पे, फोन पे किंवा मग ईमेल याच्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही. आणि आता बघायला तर सिग्नल हा एक ऍप आलेला आहे नवीन, आणि टेलिग्राम, या सगळ्यावरून देखील चॅटिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हेही ऍप्स आता नवीन नवीन येत आहेतच मार्केटमध्ये. तर मला असं वाटतं की कुठेतरी व्हॉट्सअप चॅटिंग किंवा जसं तू म्हणाली SMS या गोष्टी थोड्या थोड्या मागे पडतायत. निश्चितच मंडळी, अजून एक गोष्ट अशी आहे की समजा तुम्ही व्हॉट्सअपवर कोणाला व्हिडिओ कॉलवर बोलत असाल किंवा व्हॉइस कॉलवर जरी बोलत असाल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचा कॉल आला आणि त्या व्यक्तीला तुम्हाला दाखवायचं नाही की बाबा कोणाचा तरी कॉल चालू आहे, तर त्या व्यक्तीला रिंग नाही जात, म्हणजे वेटिंगवर नाही दिसत. आणि हे बरेच जण करतात, हे मी बघितलंय. आणि त्याचबरोबर मी आत्ताचे अपडेट याच्यासाठी सांगते की व्हॉट्सअप कॉल की रेग्युलर कॉल याचे फायदे तोटे जे आहेत ते आम्ही डिस्कस केलेले आहेत आमच्या अनुभवातून किंवा आम्ही दुसऱ्यांचे जे बघितले त्याच्यातून. पण मंडळी, तुमचे अनुभव काय आहेत नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.